अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। वॉशिंग्टनमधील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिनर दरम्यान हा प्रकार घडला। सुदैवाने ट्रम्प हे या हल्ल्यातून बचावले असून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोराला अटक केली आहे। पण मंडळी, हा काय ट्रम्प यांच्यावरचा पहिला हल्ला नव्हता। यापूर्वी त्यांच्यावर किती हल्ले झालेत, आता झालेला हल्ला हा कुणी आणि कसा केलाय, त्याचा नेमका प्लॅन काय होता आणि यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलंय, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC येथील वॉशिंग्टन हिल्टन या हॉटेलवर थांबलेले। अमेरिकन वेळेनुसार रात्री सुमारे 8:45 वाजता म्हणजे शनिवारी जेव्हा डिनर सुरू होतं तेव्हा कार्यक्रम स्थळाच्या लॉबीकडून जोरदार आणि सलग आवाज ऐकू आले। नंतर कळलं हा गोळीबार असल्याचा आवाज होता। ट्रम्प यांच्या समोरच ही सगळी घटना घडली। यावेळी ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया ही ट्रम्प यांच्या सोबत होती। याशिवाय JD व्हान्स आणि शेकडो पत्रकार, सेलिब्रिटी आणि राजकीय नेते ट्रम्प यांच्या भाषणाची वाट पाहत होते। जसा गोळीबार झाला त्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीला आणि सोबत JD व्हान्स यांना सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी सुरक्षित स्थळी नेलं। तसंच संशयित हल्लेखोराला जिवंत पकडलं। हल्लेखोराने थेट ट्रम्प यांच्यावर गोळीबार केलेला नाही, पण हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला असल्याने त्याचाच फायदा घेत तो कार्यक्रमात घुसलेला। प्राथमिक माहितीनुसार हा संशयित कॅलिफोर्नियाचा 31 वर्षीय कॉल थॉमस एलन असल्याचं एक सांगितलं जातं। या गोळीबाराचा इराण सोबत सुरू असलेल्या संघर्षाशी काही संबंध आहे का, असा जेव्हा ट्रम्प यांना प्रश्न विचारला असता ट्रम्पने म्हटलंय की डोंट थिंक सो, तसे काही वाटत नाही आणि हल्लेखोराला लोन वुल्फ, एकटाच हल्ला करणारा आणि सिक पर्सन, विकृत व्यक्ती असं संबोधलेलं आहे। त्यांच्या मते ही एखाद्या वेड्या व्यक्तीची कृती असावी। तुम्ही स्वतः या हल्ल्याचे लक्ष्य होतात का, असं जेव्हा ट्रम्प यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की कदाचित असावे, म्हणजे आय गेस असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। ट्रम्प यांचं म्हणणं आहे जे लोक प्रभावशाली असतात त्यांनाच लक्ष केलं जातं, मात्र अधिकारी अद्याप तपशिलांची आता सध्या तरी या सगळ्यावरची माहिती घेत आहेत। या घटनेवर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी आणि उपराष्ट्रपती सुरक्षित असल्याचं समजून आनंद झालाय। तसेच मोदींनी लोकशाही व्यवस्थेत हिंसेला स्थान नसल्याचं स्पष्ट करत अशा कृत्यांचा तीव्र निषेध देखील व्यक्त केलाय। संबंधित सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छाही त्यांनी या ट्विटमध्ये दिलेल्या आहेत। ट्रम्प आणि त्यांच्यावर हल्ला झाल्याचा हा खेळ नवा नाहीये। कधी विषारी रसायनं तर कधी थेट गोळीबार अशा पद्धतीने विविध हल्ले ट्रम्प यांच्यावर या आधी पण झालेले आहेत। एकदा तर त्यांच्या कानाला तर जवळपास गोळी अशी लागून गेली होती। त्यांच्यावर हल्ले झाल्याचा घटनाक्रम हा सांगायचा झाला तर 26 जुलै 2016 मध्ये ओहिओ येथे डिमेसिमा नावाचा माथेफिरू सभेत एक ट्रम्प वरती चाल करून गेला होता। नंतर 18 जून 2016 मध्ये लास वेगस येथे ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न फसला। पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा इरादा होता। नंतर 5 नोव्हेंबर 2016 मध्ये रेनो नेवादा येथे ट्रम्प भाषण देताना एक जण फक्त बंदूक ओरडला, ज्यामुळे ट्रम्प स्टेज सोडून गेले होते। पुढे 6 सप्टेंबर 2017 मध्ये मंडान येथील उत्तर डकोटा येथे फोर्क लिफ्टिंग करणारा ट्रक जो आहे तो ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न झाला होता। पुढे ऑक्टोबर 2018 मध्ये काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटे पाठवली होती। मग ऑगस्ट 2020 ला ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलेलं होतं। मग जुलै 2024 रोजी बटलर, पेनसिल्वानिया येथील जाहीर सभेच्या भाषणावेळी थॉमस क्रूसनं ट्रम्प यांच्यावरती 8 गोळ्या झाडल्या, ज्यात एक तर कानाला चाटून गेली आणि ट्रम्प जखमी झाले होते। 15 सप्टेंबर 2024 ला पुन्हा पाम बीच येथे फ्लोरिडा येथे ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झुडपात दडला होता। जवानाने गोळीबार करताच तो तरुण पळून गेला। आणि आता पुन्हा कालची घटना, ज्यात हॉटेल हिल्टन येथील डिनरसाठी जेव्हा ट्रम्प गेले होते तेव्हा बॉलरूम मध्ये गोळीबार झालाय। ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत तणाव असल्या कारणाने अशा घटना बऱ्याच वेळेला घडत असतात असं म्हटलं जातं। पुढे चौकशीत आता या घटनेमध्ये काय समोर येत आहे ते देखील पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।